आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मक्कन माणिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तालुका अध्यक्ष दीपक भाऊ सोनोने यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच प्रबोधनकार युवराज थोरात यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दी बुद्धिस्ट ग्रुपचे माजी अध्यक्ष बी.डी. साळवे, संजय सोनवणे, युवराज काकडे यांचीही उपस्थिती होती. मातंग संघर्ष समितीचे माजी रवीन भाऊ इशी, प्रकाश भिडे, जगन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. विक्रम भाऊ भील, लहू भाऊ भील, अंकुश भील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जागतिक आदिवासी दिन केवळ उत्सव म्हणून न साजरा करता सामाजिक उपक्रमातून समाजाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून त्यांना आधार देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. दोंडाईचा येथे पार पडलेल्या या फळवाटप उपक्रमामुळे जागतिक आदिवासी दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज दोंडाईचा. विश्व आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व मंगल कामना. मित्र, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तसेच पत्रकार नवनीत दादा, सेवानिवृत्त पी.एस.आय. बी.डी. साळवे साहेब, बहुजन रहित परिषदेचे तालुका अध्यक्ष रविभाऊ आयरे, रविभाऊ इसी, चव्हाण साहेब, आमचे नेते भिडे साहेब, विक्रम भाऊ आणि सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी सोनवणे साहेब यांच्या वतीने धुळे जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रबोधनकार युवराज भाऊ थोरात यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.